वास्तव बातमी. नमस्कार. पवनार ते पत्रादेवी म्हणजेच वर्ध्यापासून सिंधुदुर्गपर्यंत जो शक्तिपीठ महामार्ग जातोय, या महामार्गाच्या बाबतीत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याच अनुषंगाने या शक्तिपीठ महामार्गामध्ये अनेक बदलही सरकारच्या वतीने करण्यात आलं. यापूर्वीही आपण सांगितलेलं होतं की पूर्वीच्या शक्तिपीठ महामार्गातील अलाइनमेंट बदलली, नव्याने अलाइनमेंट तयार करण्यात आली आणि या अलाइनमेंटमध्ये नव्याने सातारा जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला. परंतु 5 मे 2026 रोजी जे शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं आणि या राजपत्रामध्ये 13 जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त गावातील जमिनीचे सर्वे नंबर, गट नंबर व त्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राचा समावेश करून एक राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं. आणि त्यानंतर अनेक बाधित म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तिपीठ महामार्गामध्ये संपादित केल्या जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांकडून अनेक प्रश्नांची सरबती सरकारवर करण्यात आली. परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अद्यापही शासनाकडून, प्रशासनाकडून मिळत नाहीत. याच अनुषंगानं 7 मे रोजी माळशिरस तालुक्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी देखील एक पत्र काढलं आणि माळशिरस तालुक्यातील ज्या 12 गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या शक्तिपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांच्या 7-12 वरील इतर अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शक्तिपीठ महामार्ग संपादन कामी कारवाईचा सुरू असा शेरा मारण्याचे आदेश देखील ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाट्यांना काढण्यात आले. त्यानंतर काल 17 मे 2026 रोजी अकलूज येथे भाजपाचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी बाधित शेतकऱ्यांची म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तिपीठ महामार्गामध्येच गेलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या ठिकाणी देखील सत्ताधारी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर असतील किंवा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, यांची भूमिका सावध अशी पाहायला मिळाली. त्याचबरोबर त्यांची भूमिका जरी सावध असतील तरी माळशिरस तालुक्याचे भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांच्या भूमिकेकडे देखील या 12 गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत. नेमकी शिवरत्नवर काल जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आणि त्याचं विश्लेषण काय करता येईल आपल्याला, या अनुषंगाने आपल्यासोबत आज बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर आहेत. नमस्कार, मी निनाद पाटील. आणि पुढील 5 मिनिटांमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे जे किसान मोर्चाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत ते बाळासाहेब सरगर आपल्याशी या संदर्भात बोलणार आहेत. बाळासाहेब नमस्कार. नमस्ते. हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे, अजून लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा शक्तिपीठ महामार्ग होणार आहे का? शक्तिपीठ महामार्ग माझ्यापाशी सरकारचं राजपत्र आहे आणि शक्तिपीठ महामार्ग आता याचं गॅजेट निघाले. आता हे शक्तिपीठ महामार्ग, हा शक्तिपीठ महामार्ग त्याच्यावरती कुणीही आक्षेप घेण्यासारखं काय नाही. आता हा शक्तिपीठ महामार्ग होणे बाकी आहे. म्हणजे परवाच्या दिवशी प्रांत मॅडमनी म्हणजे तलाट्यांना पत्र काढले की 7-12वरती बोजा चढवा. आणि आता शक्तिपीठ महामार्गाच्या बाकीच्या गोष्टीवरती बोलण्यात मध्येच मी तुम्हाला थांबवतो. तुम्ही राजपत्र दाखवता एका बाजूला, हे राजपत्र आहे म्हणून, पण तसं पूर्वी राजपत्र काढलं होतं सांगोल्यावर नसताना, मग ते का कॅन्सल केलं आणि तो शक्तिपीठ महामार्ग का कॅन्सल केला? सांगोल्यावरून जो शक्तिपीठ महामार्ग काढला म्हणजे सरकारचं ते नियोजित होतं, परंतु सांगोल्यावरून जे 2-3 महामार्ग त्याच मार्गातून जातात आणि तिथं काही शेतकऱ्यांनी फार विरोध केला होता असं नाही. एकाच बाजूने 3-3 रस्ते पॅरलल रस्ते जात होतं आणि त्याच्यामध्ये काही भाग राहत होता, म्हणून त्या भागात जरी दक्षिण कोल्हापूरमध्ये विरोध झाला तरी आता अलीकडच्या बाजूने रस्ता जातो त्या ठिकाणी कुणीही विरोध केला नाही. म्हणजे त्यावेळेला त्या बाजूने रस्ता जात असताना तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा म्हणजे सांगोला असेल किंवा मंगळवेढा त्या भागातल्या शेतकऱ्यांचा विरोध कमी होता. म्हणजे नव्हताच विरोध, त्यांना उलट हवा होता. परंतु आज जो महामार्ग होता सरकारने सुद्धा पर्याय एकाच बाजूने 3-3 रस्ते काढण्याच्या ऐवजी आज जो रस्ता महामार्ग शक्तिपीठ महामार्ग नुसता शक्तिपीठ महामार्ग न होता आज ज्या भागातून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय गारवाड पासून आपल्या 12 तुमचं म्हणणं असं आहे का की त्या पूर्वी जो शक्तिपीठ महामार्ग होता त्या महामार्गाला समांतर रस्ते होते, त्यामुळे तो शक्तिपीठ महामार्ग रद्द करून माळशिरसच्या या 12 गावातून असा सातारा जिल्ह्याकडे
त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल पंढरपूरवरून येणारा महामार्ग, सांगोला अकलूजवरून जाणारा मार्ग, एकाच बाजूला 3-3 महामार्ग एकाच साधारण 1-2 किलोमीटरच्या पट्ट्यातून जात होते. हा महामार्ग जो माळशिरस तालुक्यातून नवीन अलाइनमेंट आले आणि तो सातारकडे गेला, तो हा महामार्ग तयार होत असताना पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन आपल्या मान तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये नेला असंही बोललं जातं. याबाबत काय सांगा? मान तालुक्यामध्ये शेवटी रस्ते झाले तर विकास होतो, हे तुम्हाला पण आणि मला पण मान्य आहे. कारण आज शक्तीपीठ महामार्ग झाला तर जी नियोजित जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे 4 ठिकाणी मोठे मोठे कॉरिडॉर तयार करायचं ठरवलं होतं, त्याच्यामध्ये धुळदेव आणि मसवड कोरेगाव हा जो कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर याच भागातनं होतोय आणि त्या भागातून हा रस्ता जातोय. म्हणजे विकासाचं एक मोठं व्हिजन तयार होते. आणि गेल्या अनेक वर्ष जो दुष्काळी पट्टा आहे मान तालुक्यातला, त्या भागाच्या विकासासाठी दळणवळणाच्या दृष्टीनं हा मार्ग होते म्हणून जयकुमार गोरे साहेबांनी त्याचं स्वागत केलं. आणि आज ते जरी मानचे आमदार असले तरी तेवढ्याच ताकदीनं ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना विकास व्हावा या दृष्टीनं त्यांनी त्या दृष्टीनं पाऊल टाकलेलं आहे. एकीकडे मानचा विकास होतोय असं बोललं जातंय, परंतु माळशिरस तालुक्यातील काय बागायत जमिनी या शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहेत आणि माळशिरस तालुक्यातील लोकांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, 100% आपल्या अनेक पिढ्यानपिढ्याच्या जमिनी महामार्गात जात आहेत, परंतु जेवढा विरोध मी 8 दिवसापासून पाहतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त माळशिरस तालुक्यामधला सगळ्यात जास्त विरोध किंवा समर्थन दोन्ही गोष्टी निमगावमध्येच घडतात. निमगाच्या गारवडच्या लोकांशी मी चर्चा केली तर गारवडच्या लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला फार विरोध आहे असं मला जाणवलं नाही. वेळापूरमध्ये किंवा त्याच्या खाली जी उघडेवाडी असेल, मळखांबे असेल, त्या भागातल्या लोकांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला नाही. तर त्यांचं जे मत आहे की बाबा रेडी रेकनर दराच्या म्हणजे आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला, आज एकदा जमीन जाती तर त्या जमिनीचा मोबदला मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळाला पाहिजे. आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही तर आम्हाला आमचं जमिनीचं मूल्यांकन वाढवून मिळावं ह्यासाठी त्यांचा विरोध आहे. सध्या तरी मला त्यांच्या बोलण्यावरून किंवा तुम्ही जे सांगताय 2 दिवसामध्ये तालुक्यामध्ये काही ठिकाणी बैठका झाल्या त्याच्यात शेतकऱ्यांचा सूर बघितला तर अशी ऍक्च्युली शक्तीपीठ महामार्ग होऊच नये अशी भूमिका तालुक्यातील घेतलेली मला दिसली नाही. म्हणजे त्यांचा विरोध मोबदल्यासाठी असं म्हणायचं? 100% मोबदल्यासाठी. मग आमदार रोहित पवार साहेब मगरा निमगावला आले, त्या ठिकाणी त्यांनी एक 500-700 लोकांची सभा घेतली आणि त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला. मग या विरोधाकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, शक्तीपीठ महामार्गाला रोहित पवार साहेबांनी जो विरोध केला खरं तर तो हास्यास्पद विरोध आहे. कसा हास्यास्पद म्हणताय? नाही, आज तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला शहर नेण्याचा त्यांचा प्रयत्न बारामतीचा आहे. जर बारामती 1 नंबरला जात असेल त्याच्या बाजूला आपल्या भागाचा विकास का नाही झाला पाहिजे अशी आमची सुद्धा भावना असते. कारण रोहित पवार नेहमी आता विरोधाला विरोध करतायत. तुम्ही बघितलं असेल सगळ्यात मोठी MIDC बारामतीला आली आणि विमानतळ बारामतीला आलं. फलटण पंढरपूर फलटण जे बारामती रस्ता होता 8 पदरी रस्ता झाला, त्याला जमीन संपादन झाली. पालखी तुकाराम महाराज पालखी महामार्ग सुद्धा बारामतीमधून गेला, त्याला विरोध केला. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर पेन्सिल चौकापर्यंत बारामतीमधून जर गेला तर 300 फूट रस्ता विकसित केलाय. त्यावेळेला जमीन बुलेट ट्रेन पण आहे आणि आता त्याच्याही पुढे बुलेट ट्रेन यावं म्हणून त्यांचं स्वागत करतात. त्यावेळेला जमीन संपादन होत नाही असं नाही, परंतु त्या ठिकाणी त्याचं स्वागत करायचं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन त्याला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका रोहित पवारांची आहे. तर त्या असल्या भूमिकेमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होते. त्यांनी जी भूमिका बारामतीमध्ये घेतली तीच भूमिका माळशिरसमध्ये घ्यायला पाहिजे, तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. तुम्ही शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि त्यांनी जर शक्तीपीठ महामार्गाला जो पुरंदरच्या विमानतळाला जर मिळाला जमिनीला त्या ठिकाणचा तो जर शेतकऱ्यांना मिळावा यासाठी जर त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलन केलं असतं आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. म्हणजे रोहित पवार निमगावमध्ये येऊन विरोधासाठी विरोध करतात असं नाही. शेवटी आता कसं आहे, राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा म्हणून ते राज्यभर फिरतायत. आता विरोध करायला म्हणजे त्यांच्या बाकीचे पक्ष सगळे एकत्र आहेत. त्यांना फक्त एकमेव रोहित पवार आहे की फक्त सोशल मीडियावरती किंवा चर्चेत राहण्यासाठी पवार साहेबाचा वारसा पुढे चालवण्यासाठी विरोध करतायत. त्या सभेला ह्या तालुक्याचे आमदार उत्तमजी जानकर साहेब होते. त्यांनी विरोध न करता रस्ता पर्याय कसा काढता येईल हेच सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला नाही. म्हणजे मला तर असा प्रश्न पडतो की कालचं बी मी लाईव्ह बघितलं,
आणि परवा तुमच्यातली तर त्या विषयावर मी येणार आहे. बरं. तुमचा हा मुद्दा क्लिअर झाला की रोहित पवार, आमदार रोहित पवार आहेत ते फक्त विरोधासाठी विरोध करतायत. 100% एकीकडे बारामतीमध्ये भूसंपादन MIDC साठी केलं जात आहे, बुलेट ट्रेनसाठी केलं जात आहे, पालखी महामार्गासाठी केलं जात आहे, रेल्वेसाठी केलं जात आहे, 8 पदरी रस्त्यांसाठी केलं जाते. मग तिथं जमिनी संपादित होत नाहीत का असं म्हणायचं? 100% तिथं जमिनी दिल्या जात आहेत. हा, बारामतीचा विकास केला जातो. बारामतीला शेवटी रस्ते झाले तरी विकास होतो हे रोहित पवारांना पण माहिती आहे. तिथं त्या ठिकाणी त्यांनी स्वागत करायचं आणि फक्त माळशिरस मध्ये येऊन विरोध करायचा. मग त्यांचा माळशिरस मध्ये विरोध करून माळशिरस तालुक्यामध्ये विरोध करणं आणि बारामतीमध्ये स्वागत करणं ही दुटप्पी भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं फक्त त्यांनी राष्ट्रवादीचं जी वाताहात चालली आहे ती थोपवण्यासाठी येऊन ह्या ठिकाणी माळशिरस म्हणजे आज जिल्ह्याच्या राजकारणामधलं केंद्रबिंदू आहे. तिथं फक्त येऊन जी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे त्याला उचलण्याचं काम केलं असं मला वाटतं. काल अकलूजला शिवरत्नवर आपले भाजपाचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न निवासस्थानी आमदार उत्तमराव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक बैठक झाली. तुम्ही आता बोलला की मी त्या ठिकाणचं पाहिलं सगळं. तर ते काल एकंदरीत ते सगळं पाहत असताना सर्वसामान्य जनतेला असं वाटत होतं काय की मोहिते पाटील आणि जानकर एक सावध पवित्रा घेत आहेत. म्हणजे असं वाटतंय का तुम्हाला त्या ठिकाणी? 100% दोघांनी पण म्हणजे आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी तर जे सांगितलं होतं म्हणजे मी ते बघितलं की त्यांनी कुठंच म्हणजे तुमच्या नेमगावच्या सभेचं बघितलं आणि कालचं पण बघितलं की त्यांनी शक्तीपीठ महामार्ग होऊ नये अशी भूमिका घेतलीच नाही. त्यांनी त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत किंवा काय करायला पाहिजे असं सजेशन केलं, पण त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला नाही. आणि रणजितसिंह मोहिते पाटील अनेक गोष्टी सांगितल्या की शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूनं बायपास नसतो, तो कच्चा असतो वगैरे. पण माझं असं रिडिंग आहे की शक्तीपीठ महामार्ग आहे किंवा कुठला पण महामार्ग असू द्या, जो रस्त्याच्या बाजूने जे सर्व्हिस रोड काढले जातात ते पक्केच असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा गैरसमज आहे. त्यांना जे त्या ठिकाणी सांगितलं ते काही माहिती मिळाली किंवा जे सांगितलं गेलं ते जी आलेली माणसं होती त्या ठिकाणी, अधिकारी वर्ग होता, तो काही शासकीय अधिकारी वर्ग नव्हता, कन्सल्टन्सी एजन्सीची माणसं होती. त्यांनी दिलेला तो हे होतं, त्याच्यावरती काही डिपेंड राहत नाही, फक्त ते त्यांचा रिपोर्ट घेऊन सरकारला वरती कळवतील एवढाच त्यातला विषय. परंतु धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी मी ते बघितलं तर त्यांनी शेतकऱ्यांना असं सांगितलं की आज आपण व्यापक बैठक घेतली आहे तर फक्त शेतकऱ्यांची म्हणजे जे बाधित शेतकरी त्यांची बैठक घेऊन त्याचं मत जाणून घेऊ. त्यांनी त्या ठिकाणी नाही सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग आपल्याला विरोध आहे, आपण त्याच्यावर आंदोलन करू वगैरे, काही नाही. म्हणजे याचा अर्थ तालुक्यामध्ये 100% शक्तीपीठ महामार्गाला जे शेतकरी बाधित आहेत त्या शेतकऱ्यांचा जो जमिनीचा मोबदला आहे तो जेवढ्या प्रमाणात मिळाला पाहिजे तेवढ्यासाठी जर उत्तमराव जानकर साहेब किंवा धैर्यशील मोहिते पाटील जर आंदोलन करत असतील त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ. कारण शेतकऱ्याचं माझ्या पक्षही राजकारण सोडून तुम्ही त्यामध्ये 100% शेतकऱ्यांना जमिनीचा त्यांचा मोबदला मिळावा म्हणून जर ते आंदोलन करत असतील किंवा मोर्चा काढत असतील तर त्याच्यामध्ये आम्ही पक्षीय राजकारण सोडून सुद्धा शेतकऱ्यासाठी आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होऊ. आणि सरकारला जसा पुरंदरला दर मिळाला तसाच दर मिळावा म्हणून आम्ही सुद्धा त्यात अग्रभागी राहू. मोहिते पाटलांचा आणि जानकरांचा कालचा जर आमदार जानकर साहेबांचा जर कालचा सावध पवित्रा पाहिला तर जनतेने काय समजायचं ते समजून घेतलंय असं वाटतंय तुम्हाला? 100% आज 2 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये त्यांनी जे रिडिंग केलं म्हणजे माझं रिडिंग किंवा सामान्य माणसाचं रिडिंग आहे की तुम्ही एक ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती की बाबा शक्तीपीठ महामार्ग आपल्याला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायचा आहे. विरोध म्हणजे नुसता सभेमधून होत नाही साहेब, त्याला रस्ता रोको करावं लागेल, आंदोलन करावं लागतील, अनेक गोष्टी कराव्या लागतील. पण त्यातल्या एकही गोष्टीचं त्यांच्या कालच्या त्या बोलण्यावरनं किंवा त्यांनी जे लोकांना संबोधित केलं त्याच्यामधनं शक्तीपीठ महामार्गाला त्यांचा विरोध आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण त्यांना पण कल्पना आली की जर आपला तालुक्याचा विकास करायचा असेल तर नुसत्या विकासाच्या गप्पा मारून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी करावं लागतं. आणि हा जो प्रोजेक्ट आहे शक्तीपीठ महामार्ग हा आदरणीय देवेंद्र फडणवीसचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि ड्रीम प्रोजेक्ट अशासाठी आहे की हे हिंदुत्ववादी विचार पोहोचवण्यासाठी अनेक देवदेवतांना एकत्र करून देवदर्शन व्हावं किंवा धर्माचा प्रसार व्हावा ह्यासाठी काढणारा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि तो काहीही केलं तुमचा मोबदला. आणि त्यांनी एका विधानसभेमध्ये सांगितले की बेस्ट शेतकऱ्यांसाठी बेस्ट प्राइस दिली जाईल. देवेंद्र फडणवीस हे शब्दाचे पक्के आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे ह्या भूमिकेसाठी जरी माझे आमदार माझे रणजितसिंह मोहिते पाटील साहेब असतील किंवा उत्तमराव जानकर, धैर्यशील मोहिते पाटील शेतकऱ्याच्या बाजूनं दरासाठी जर झटत असतील
तर त्याचं आम्ही स्वागत करू आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही त्यांच्याबरोबर येऊ. परंतु ह्या भूमिकेमध्ये तालुक्याचा विकास झाला पाहिजे, ही जी सरकारची भूमिका आहे, त्या भूमिकेमध्ये आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत. शेतकऱ्यांना दर 100%च मिळाला पाहिजे आणि शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. जशी तुमच्या भाजप विरोधी गटानं राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांची एक बैठक लावली, त्यांच्या भावना जाणून घेतल्या, तसं माझे आमदार राम सातपुते साहेब असतील, आपण किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा काही तुमचे मंडलाध्यक्ष इतर पदाधिकारी असतील, असं आपण काय नियोजन करणार आहात का? शेतकऱ्यांशी बोलणार आहात का? गावोगावी जाणार आहात का? किंवा सामूहिक बैठक घेणार आहात का? आज कसं आहे, शक्तीपीठ महामार्ग आदरणीय देवेंद्र फडणवीसचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि देवेंद्र फडणवीसच्या जवळ असणारे राम सातपुते ह्याने अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही. भूमिका म्हणजे जोपर्यंत कसं आहे, आता काही वेळेला टीका टिप्पणी होती, परंतु ते शेतकऱ्याच्या बाजूने ठाम असतात. आज आपण अनेक गोष्टीसाठी बघितलं असेल की म्हणजे शेतकऱ्यांचं हित व्हावं ह्यासाठी त्यांनी आपली आमदारकी पणाला लावली होती, की ज्यांनी म्हणजे 1999 पासून न झालेला निरादेव वेगळा प्रश्न आहे, परंतु निरादेवदरचं पाणी यावं म्हणून ह्या तालुक्यातील ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कधीच प्रयत्न केलेत नाहीत. ते प्रयत्न राम सातपुतेने केल्यामुळे आज तो प्रोजेक्ट मार्गी लागलाय. म्हणजे मला सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी जे काही असेल, अगदी तुमच्या ह्याचा जो पाण्याचा पाटाचा प्रश्न होता ना गेल्या अनेक वर्ष, तो पाण्याचा प्रश्न सुद्धा त्यांनी मार्गी लावला. म्हणजे अनेक प्रश्न शेतकऱ्याच्या हितासाठी जे जे करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तालुक्यातील वातावरण म्हणजे 2 दिवसामध्ये स्पष्ट झाल्यानंतर 100% ह्या शेतकऱ्यांची मिटिंग राम सातपुते साहेब लावतील किंवा ते लावण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करू आणि जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल त्यासाठी त्यांना काही करावं लागलं तर आम्ही करायला भाग पाडू आणि ते 100% शेतकऱ्याच्या बाजूने राहतील असा मला आत्मविश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न असेल, एक साधा आणि सोपा सुटसुटीत प्रश्न आहे. ऍट एनी कॉस्ट हा शक्तीपीठ महामार्ग होणार का? अजून एकदा विचारतोय. 100% शक्तीपीठ महामार्ग होणार म्हणजे होणार, कारण हा शक्तीपीठ महामार्ग देवेंद्र फडणवीसचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी जे मनात आणलं ते केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही समृद्धी महामार्गाला लोकांचा विरोध होता, समृद्धी महामार्ग झाला. तुमचं विमानतळाला म्हणजे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे असताना त्यावेळेला विरोध झाला, बंद पडलं होतं, ते केलं. आणि तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन बघितलं असेल तर जो मिसिंग लिंक नवीन पंढरपूर कॉरिडॉरला म्हणजे तिथं प्रचंड विरोध झाला, तरी 4,500 कोटी रुपये टाकून त्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण करतात. जे जे त्यांच्या मनात येईल ते पूर्ण करतात, त्याच्यामध्ये सगळ्याला संमतीत घेऊन. परंतु त्यांनी जे आतापर्यंत 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये जे जे त्यांनी कागदावरती प्रोजेक्ट आणले ते प्रत्यक्षात तडीच नेले आणि त्यामुळं हा तो त्यांच्या हिंदुत्ववादी विचाराचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे 1,00,000% हा ड्रीम प्रोजेक्ट होणार. आणि कागदोपत्री तुम्ही जे बघताय आज सातबाऱ्या उतारती बोजे चढवणे किंवा हे गॅजेट, हे सगळ्या गोष्टी आपणाला त्या दृष्टीने नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. आणि आज तुम्हाला मी खात्रीने सांगतो की विरोध झाला तरी चालेल, म्हणजे केला शेतकऱ्यांनी तरी देवेंद्र फडणवीसचा जो शब्द आहे की बेस्ट प्राइस, ह्या शब्दावरती शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आणि आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे चाचपणी घेतली, त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्या गोष्टीला विरोध केला नाही किंवा समर्थनही केलं नाही. राजकीय भूमिका घेतली काय मला माहित नाही, परंतु आज तुम्हाला माहिती आहे 17 जागांचं इलेक्शन लागले, उद्या ह्यापेक्षा वेगळं काहीतरी बोलतील, पण शक्तीपीठ मार्गाला विरोध करणार मी तुम्हाला ठाम सांगतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांना या ड्रीम प्रोजेक्टमध्ये बेस्ट प्राइस दिली जाईल. मुख्यमंत्री हे शब्दाचे पक्के आहेत, त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जे जे प्रोजेक्ट कागदावर ड्राफ्ट केले ते प्रोजेक्ट तडीच नेले. आणि काल नुकतीच मोहिते पाटलांनी जरी सावध प्रतिक्रिया दिली असेल, मग आमदार मोहिते पाटील असतील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील असतील, आमदार उत्तमराव जानकर असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, यांना देखील हा शक्तीपीठ महामार्ग हवा आहे. परंतु लोकांशी बोलून लोकांच्या भावना जाणून घेऊन त्यामध्ये काय सुधारणा करता येतात का, या भावनेने त्यांनी मिटिंग घेतली आहे. थोड्या दिवसात या लोकांचा देखील या शक्तीपीठ महामार्गाला निश्चित पाठिंबा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा जिथं जिथं विषय येईल, शेतकऱ्यांना बेस्ट मोबदला, बेस्ट प्राइस मिळवून देण्यासाठी पक्षी राजकारण सोडून आमदार रणजितसिंह, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील असतील, आमदार उत्तमराव जानकर असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मैदानात उतरू असा ठाम आत्मविश्वास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी आपल्या भूमिपुत्र न्यूजशी बोलताना सांगितले. माझे सहकारी शाहरुख मुलानीसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, माळशिरस. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.